हाय फ्रेंड्स, वेलकम टू आनंदी फूडीज फ्युजन. तर हा व्हिडिओ मी बरेच दिवसानंतर शूट करत आहे, कारण का माझी डिलिव्हरी झाली. तर बाळामध्ये खूप बिझी होती, त्याच्यामुळे व्हिडिओ करू शकली नाही. तर मला एक रेसिपी शेअर करायची होती तुमच्याबरोबर, खास करून बाळंतीणी साठी स्पेशली एक मुखवास मला दाखवायचा आहे तुम्हाला. खूप इझी आहे रेसिपी ॲक्च्युली मी हॉस्पिटलमध्ये मी टेस्ट केली होती. मला हॉस्पिटलमध्ये सर्व केलेलं जेवणाबरोबर मला सर्व केलेलं, तर मला ते खूपच आवडलं. तर मी म्हणजे बघितलं की कसं काय इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये, आपण घरी बनवू शकतो का. तर मी पहिल्यांदा ट्राय केलं, तर खूप छान झालं होतं ते. आणि खायला पण खूप टेस्टी लागतं, कारण का ओवा वगैरे आपल्याला खायला लागतो बाळंतिणीला. तर ओवा कसं एकदम तिखट वगैरे असतो. तर नुसतं ओवा खाण्यापेक्षा हे आपण जे मिक्सचर बनवणार आहोत रेसिपीचं, ते खूपच टेस्टी असणार आहे. आणि ते एकदा खाल्लं तर ते खावंसंच वाटतं. म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करूया ही रेसिपी. तर बघूया आता काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत मी. बघूया. आणि जे कोण नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यावर सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. किचनमध्ये जाऊया आता लगेचच. तर इथे मी आता इन्ग्रेडियंट्स सगळे रेडी करून ठेवलेत. ह्या बाउलच्या मेजरमेंटनी मी सगळं साहित्य घेतलंय. एक बाउल घ्यायचा आहे हा एवढा. तर हे साहित्य आणि ओवा तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता, कारण का ओवा मेन आहे याच्यामध्ये. बाकीचं तुम्ही ह्या बाउलप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि हे सेंधव मीठ आहे. हे तुम्ही थोडंसंच, म्हणजे चवीपुरतं आपल्याला पाहिजे आहे. तुम्ही चवीपुरतं 1 किंवा 2 चिमूट असं तुम्ही टाकू शकता. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅस ऑन केला आहे. फ्लेम स्लो फ्लेमच ठेवायची आहे. आणि आता हे सगळं मी एक करून साहित्य सगळं थोडंसं परतून घेणार आहे अलगद. तर पहिलं आपण खोबरं परतून घेऊया. थोडंसं गोल्डन ब्राऊन करूया खोबरं. हे सगळं सुकंच आपल्याला परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर. आता खोबरं परतून झालं, हे बघा गोल्डन ब्राऊन होत आलंय. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, थोडंसं थंड व्हायला देऊया. आता हे खोबरं मी ह्याच्यामध्ये काढून ठेवलंय प्लेटमध्ये. ह्याच्यातून आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेऊया. आपण तीळ भाजून घेऊया. तीळ घेतलेत मी, सफेद तीळ. तीळ भाजून घेऊया आता. तीळ पण आपण अलगद असे गोल्डन ब्राऊन करून घेऊया. व्हिडिओच्या शेवटी एक टिप आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तीळ पण आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे. कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे पलितानी, नाहीतर हे तीळ करपून जाणार. थोडासा वास यायला लागला तीळ भाजल्याचा, तर आपण लगेचच हे काढून घ्यायचं. आता तीळ खरपूस भाजलेले आहेत, तर हे पण आपण आता काढून घेऊया. आता आपण नेक्स्ट बडीशोप भाजून घेणार आहोत. आणि नंतर आपण ओवा भाजणार आहोत. ओवाचं तिखटपणा म्हणून पहिलं बडीशोप भाजून घेऊया. बडीशोप पण आपल्याला तसंच स्लो फ्लेमवर आपल्याला हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बडीशोप पण मी आता काढून घेतली प्लेटमध्ये, भाजून झाली व्यवस्थित. आता आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेणार आहोत ओवा घेऊया आता भाजायला. आता ओवा भाजून घेऊया व्यवस्थित. ओवा पण व्यवस्थित भाजून झालाय, कलर बघू शकता तुम्ही. तर हा असं आपल्याला पसरवून ठेवायचा आहे. हे सगळं साहित्य असं पसरवून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. आणि आता नेक्स्ट आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत मी इथे. काजू बदाम पिस्ता आहे, बारीक करून घेतलेत. मिक्सरला तुम्ही ग्राइंड करू शकता. आणि हे पण आपल्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेऊया आता पटकन. तर ड्रायफ्रूट्स पण आपल्याला नावासाठी हलके असे भाजून घ्यायचे. हे मुखवास तुम्ही म्हणजे असं नॉर्मली पण खाऊ शकतो आपण कोणीही. असं नाही आहे की बाळंतिणीनेच खायला पाहिजे. फक्त बडीशोप वगैरे असं खाण्यापेक्षा हे सगळं आपण खाऊ शकतो. हे हेल्दी आहे. सो टेस्टला पण खूप छान लागतं.
नक्की ट्राय करा ही रेसिपी. इझी आहे आणि पटकन होते. फक्त आधी थोडंसं सगळं प्रिपरेशन करून ठेवायला लागेल. ड्रायफ्रूट्स ग्राइंड करून ठेवायला लागतील आणि खोबरं किसून वगैरे ठेवायला लागेल. नाहीतर ही रेसिपी पटकन होणार आहे. हे एवढं तुम्ही बनवलं मेजरमेंटनी तर 15 दिवस आरामात हे पुरतं. आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नाहीतर नाही केले तरी चालून जातं. तर आता हे भाजून झालं आहे ड्रायफ्रूटचं. हे पण आता मी काढून घेते प्लेटमध्ये. तर आता हे सगळं मिक्सचर मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. ड्रायफ्रूटचं थोडंसं थंड होऊ दे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खारीक ॲड करणार आहोत. हे मिक्सचर आता थंड झालेलं आहे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये आता आपण खारीक ॲड करूया. खारीक भाजून नाही घ्यायची आपल्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही खसखस ॲड करू शकता किंवा कलिंगडाच्या बिया, वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स हे सगळं पण तुम्ही ॲड करू शकता. आणि टीप अशी आहे की खारीक ह्याच्यासाठी मी घेतलं आहे कारण ओवा तिखट लागणार. त्याच्यासाठी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये खारीक ॲड केलं आहे. कारण का ह्याच्यामध्ये गोड असं काहीच नाही आहे. सो खारीकनी तो गोडपणा येतो आणि ते टेस्ट बॅलन्स होऊन छान लागतं हे. आणि ह्याच्यामध्ये आता मी चवीपुरतं म्हणजे प्रमाण बघा एवढं मी घेतलं आहे प्रमाण. ह्याच्यामध्ये आता मी हे ॲड करते मीठ. अजून थोडंसं लागेल. सो मीठ ॲड करून हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून आता आपण ह्या टिफिनमध्ये आपण हे भरून ठेवू शकतो आणि हे जेव्हा वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो. हे 15 दिवस व्यवस्थित पुरतं. सो आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर हे मी डब्यामध्ये घेतलं आहे भरून आणि आता हे आपण एन्जॉय करू शकतो. जर तुम्हाला किचनची टूर पण बघायची असेल, अबाउट माय किचन ऑर्गनायझेशन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकतात कोणाकोणाला बघायचं आहे. नक्कीच कमेंट करून मला कळवा. तर मी नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ करायचा किचनवर. सो हे आहे माझं किचन, असं छोटंसं आहे. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्ही कशी वाटली रेसिपी, व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आणि पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, इतरांनाही आनंदित करा. श्री स्वामी समर्थ.